काल नवी दिल्ली इथे झालेल्या स्फोटानंतर नागपूर विमानतळावर सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहे। CISFचे जवान आपण बघू शकतो या ठिकाणी डॉग स्क्वॉड आणि मेटल डिटेक्टर घेऊन प्रत्येक संशयित वस्तूंची तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपूर विमानतळावरची ही दृश्य आहे। एकीकडे वाहनांची कसून तपासणी होत आहे तर दुसरीकडे विमानतळाच्या परिसरामध्ये या ठिकाणी डॉग स्क्वॉड जो आहे तो या ठिकाणी पाचारण करण्यात आलेला आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। बघा, काल दिल्ली येथे वाहनामध्ये स्फोट झाला। या स्फोटानंतर नागपूर सह परिसरातली संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी अलर्टवर आहे। आणि त्यामुळेच बघा, डॉग स्क्वॉड लावून वाहनांची तपासणी जी आहे ती या ठिकाणी CISF कडनं केली जात आहे। एकीकडे बाहेरून येणाऱ्या वाहनांची तपासणी डिक्की तपासली जात आहे तर दुसरीकडे ज्या गाड्या विमानतळ परिसरामध्ये उभ्या आहे पॅसेंजर्सला घ्यायला आलेल्या आहेत त्या वाहनांची डॉग स्क्वॉड करून नियमित तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे। संपूर्ण सुरक्षा यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी अलर्टवर आहे। हे दृश्य नागपूर विमानतळावरचे काल दिल्ली इथे झालेल्या स्फोटानंतर नागपूर विमानतळावरची संपूर्ण सुरक्षा जी आहे ती अलर्टवर। आपण हे दृश्य जर बघितले या ठिकाणी बघा, डॉग स्क्वॉड आहे आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीनं या ठिकाणी कसून तपासणी जी आहे ती केली जात आहे। बघा, मेटल डिटेक्टर या ठिकाणी आहे आणि ही दृश्य कारण की अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच ही तपासणी बघा प्रत्येक या पॉटमध्ये काय आहे ते सुद्धा सुरक्षा यंत्रणांकडनं तपासलं जातं। एकूणच नागपूर विमानतळावरची संपूर्ण सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी अलर्टवर आहे। येणाऱ्या वाहनांची तपासणी एकीकडे होते, दुसरीकडे डॉग स्क्वॉड आहे, मेटल डिटेक्टर आहे। अशा पद्धतीनं CISF कडनं ही तपासणी केली जाते। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।